Hello students, I am your English subject teacher Miss ठाकरे वैशाली भाऊसाहेब. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची शिक्षिका श्रीमती ठाकरे वैशाली भाऊसाहेब आहे. आय एम टीचिंग यू इंग्लिश सब्जेक्ट ऑफ स्टँडर्ड 4. मी तुम्हाला इयत्ता 4थीचा इंग्रजी हा विषय शिकवत आहे. याआधीच्या व्हिडिओतून आपली ओळख झालेलीच आहे. Students, in our previous video, we learned to do conversation from circles to. या आधीच्या व्हिडिओतून आपण संभाषण करण्यास शिकलेलो आहोत सर्कल 2 या घटकातून. Now, today we are going to learn team of workers from your English textbook 25, 26, 27 and 28. आज आपण तुमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 25, 26, 27 आणि 28 यावरून अ टीम ऑफ वर्कर्स हे छोटेसे नाटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अनेकदा आपण सर्वजण मिळून एखादे काम करत असतो. सर्वांनी मिळून ते काम करण्यात आपल्याला खूप आनंदही वाटत असतो आणि सर्वांनी मिळून अगदी मन लावून ते काम केल्यामुळे ते काम अगदी छान आणि यशस्वी देखील होते. त्यावेळी आपल्याला खूप छान वाटत असतं. मात्र एखाद्या वेळी काय होतं, आपण सर्व मित्र मिळून एखादे काम करतो आणि ते काम करता करता कधीकधी आपल्यात भांडणे देखील होतात. आज आपण अ टीम ऑफ वर्कर्स हे जे एक छोटेसे नाटक शिकणार आहोत, त्यामध्ये देखील अशीच काहीशी मजेशीर भांडणं झालेली आहेत. नाव लेट्स सी. चला तर मग बघूया. अ टीम of workers. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्यासोबत वाचा. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचं एक गमतीशीर भांडण आहे. हे आपण आधी समजून घेऊयात. कारण या नाटकामध्ये आपल्या शरीराचे अवयव हे एकमेकांशी स्वतःचे महत्त्व पटवून देण्यासाठी भांडत आहेत किंवा ते एकमेकांना स्वतःचं महत्त्व पटवून सांगत आहेत. हेच आपण आजच्या या अ टीम ऑफ वर्कर्समधून बघणार आहोत. लेट्स सी. चला तर मग बघूया. All body parts stand together holding hands. शरीराचे सर्व अवयव हातात हात धरून एकत्र उभे राहतात आणि सर्वजण मिळून म्हणतात, वर्क 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 इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग वी आर ऑलवेज ॲट वर्क. सकाळी संध्याकाळी आम्ही नेहमीच कामात असतो. ड्युरिंग द डे अँड इवन ॲट नाईट वी आर ऑलवेज ॲट वर्क. दिवसभर आणि रात्रीसुद्धा आम्ही नेहमीच काम करत असतो. असे सर्वजण बोलत असताना मध्येच माउथ म्हणजेच तोंड मध्येच बोलते. हँड्स कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. हातांनो पुढे या आणि तुम्ही काय काय करता ते सांगा. तोंडाने असे विचारल्यानंतर हँड्स म्हणजे
हात बोलतात, वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी. आम्ही उचलतो, आम्ही धरतो आणि आम्ही वाहून नेतो. वी गिव्ह अँड वी टेक. आम्ही देतो आणि आम्ही घेतो. वी पुल, वी पुश, वी पुट. 100 थिंग्स वी मेक. आम्ही ओढतो, आम्ही ढकलतो, आम्ही ठेवतो, आम्ही शेकडो गोष्टी करतो. वी टू आर अ क्लेव्हर पेअर. आम्ही दोघे एक हुशार जोडी आहोत. देअर्स नथिंग दॅट वी कांट डू. आम्ही करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. मग माउथ म्हणजेच तोंड आता पावलांना बोलवतो आणि म्हणतो, फीट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. पावलांनो, पुढे या आणि तुम्ही काय काय करता ते आम्हाला सांगा. मग पावलं म्हणजेच फीट म्हणतात, वी वॉक, वी रन, वी टॅप, वी डान्स, वी स्किप अँड जम्प अँड हॉप. पावलं म्हणतात, आम्ही चालतो, आम्ही धावतो, आम्ही पाय आपटतो, आम्ही नृत्यसुद्धा करतो, आम्ही पुढे पाऊल टाकतो, आम्ही उड्या मारतो, दोन्ही पाय उचलून आम्ही उडी मारतो. वी स्टेप फॉरवर्ड. आम्ही पुढे पाऊल टाकतो. वी रन अबाउट. आम्ही मागे वळतो. अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. आणि अगदी योग्य वेळी थांबतो. त्यांचे बोलून झाल्यानंतर माउथ म्हणजेच तोंड, आईज, इयर्स, नोज यांना बोलायला सांगते. आईज, इयर्स, नोज, व्हॉट अबाउट यू. डोळ्यांनो, कानांनो, नाका, तुमच्या कामाविषयी काय. मग आईज म्हणजेच डोळे म्हणतात, वी ओपन. आम्ही उघडतो. वी क्लोज. आम्ही बंद होतो. वी रीड. आम्ही वाचतो. वी ब्लिंक. आम्ही उघडझाप करतो. वी सी थिंग्स फार अँड नियर. आम्ही लांबच्या आणि जवळच्या वस्तू पाहतो. त्याचे बोलून झाल्यानंतर इयर्स म्हणजे कान म्हणतात, अँड बी इट लाऊड, बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हिअर. तो मोठा असो किंवा सौम्य असो, प्रत्येक आवाज आम्ही ऐकतो. कानांचे बोलून झाल्यानंतर नोज म्हणजेच नाक म्हणते, आय ब्रीथ डे अँड नाईट. मी दिवस रात्र श्वासोच्छ्वास करतो. आय कॅन नेव्हर रेस्ट. मी कधीच विश्रांती घेऊ शकत नाही. आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल. मला प्रत्येक वास घ्यावाच लागतो. गुड ऑर बॅड ऑर बेस्ट. मग तो चांगला असो किंवा वाईट असो किंवा उत्तम असो. अँड व्हॉट अबाउट यू माउथ. आणि तोंडा, तुझ्याबद्दल काय. सगळ्यांना तू एवढं विचारतोयस आणि आता तुझ्याबद्दल तरी सांग. सर्वांनी असं म्हटल्यानंतर
आता माउथ म्हणजेच तोंड म्हणते, ओ यू नो, अहो तुम्हाला तर माहीतच आहे. आय ओपन अँड शट अँड स्माईल, मी उघडतो, बंद करतो आणि स्मित करतो म्हणजेच हसतो. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक, मी बोलतो, मी खातो, मी पितो. आय सिप, आय स्लर्प, आय च्यू अँड बाईट, मी गुटके घेतो, मी भुरके घेतो, मी चघळतो व चावतो. बट डू आय गेट एनी ऑफ द फूड, परंतु मला त्यातील काही अन्न मिळते का? नो, इट ऑल गोज टू धिस लेझी बेली, नाही, ते सर्व या आळशी पोटाकडे जाते. इज इट राईट, ते योग्य आहे का? द बेली डझंट डू एनी वर्क, ते पोट कोणतेच काम करत नाही. तोंडाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वजण आता म्हणतात, दॅट्स ऑल राईट, अगदी बरोबर आहे. द बेली डझंट डू एनी वर्क, ते पोट कोणतेच काम करत नाही. सर्वांचे हे बोलणे ऐकल्यानंतर बेली म्हणजेच पोट आता चांगले चिडते आणि म्हणते, दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग, ते बरोबर नाही, ते चुकीचे आहे. आय डू अ लॉट ऑफ वर्क, मी खूप काम करतो. बट इट गोज ऑन इनसाइड मी, परंतु ते माझ्या आतल्या भागात होत असते. यू कांट सी इट, बट आय डू वर्क, तुम्ही ते पाहू शकत नाही, परंतु मी काम करतोच. यावर डोळे म्हणतात, म्हणजेच आईज म्हणतात, वाय कांट वी सी इट, आम्ही ते का पाहू शकत नाही? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क, त्याचे कारण म्हणजे तू कोणतेच काम करीत नाहीस. आता मात्र हँड्स म्हणजे हात म्हणतात, द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड, तू एकच काम करतोस, ते म्हणजे सर्व चांगले अन्न बळकावतोस. आणि आता पाय म्हणतात, म्हणजेच फीट म्हणतात, यू डोंट मूव्ह अ स्टेप, तू एकही पाऊल पुढे सरकत नाहीस. वाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड, तुला अन्न देण्यासाठी आम्ही का काम करावे? आणि सर्वजण मिळून म्हणतात, वी वॉन्ट वर्क फॉर यू, आम्ही तुझ्याकरता काम करणार नाही. यू वॉन्ट गेट एनी फूड नाव, तुला आता कोणतेच अन्न मिळणार नाही. आता पोट म्हणजेच बेली म्हणते, डोंट डू दॅट, तसे करू नका. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस, मी आपल्या सर्वांसाठीच काम करतो. वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड, तुम्ही मला अन्न दिले नाही तर आपणा सर्वांनाच दुःख सहन करावे लागेल. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वजण म्हणतात, डोंट ट्राय टू डिसीव्ह, फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. नथिंग यू विल रिसीव्ह,
तुला काही सुद्धा मिळणार नाही, असे सर्वजण त्याला बोलतात. 3 hours later. आता 3 तासानंतर काय होतं ते बघा. बेली म्हणजेच पोट ते काय म्हणतं, प्लीज गेट सम फूड. कृपया थोडेसे अन्न द्या. आय एम ऑलरेडी टू स्टार्ट माय वर्क. मी माझे काम करायला पूर्णपणे तयार झालो आहे. सर्वजण म्हणतात, नो मीन्स नो. नाही म्हणजे मुळीच नाही. वी आर ऑल गोइंग टू रिलॅक्स्ड जस्ट लाईक यू. आम्ही तुझ्यासारखाच आराम करणार आहोत. पोट म्हणजेच बेली म्हणते, प्लीज लिसन टू मी. कृपया माझे म्हणणे ऐका. यू मस्ट गिव्ह मी फूड. तुम्ही मला अन्न दिलेच पाहिजे. आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. मी ते आपल्या सर्वांसाठीच पचवतो. तरी देखील सर्वजण म्हणतात, सॉरी, डोंट ट्राय टू डिसीव. माफ कर, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. नथिंग यू विल रिसीव. तुला मुळीच काही मिळणार नाही. आणि या बिचाऱ्या बेलीला म्हणजेच पोटाला कोणीही काहीही अन्न देत नाही. 2 days later म्हणजेच 2 दिवसांनंतर. बेली म्हणजेच पोट म्हणतो, हाऊ आर यू माय फ्रेंड्स. माझ्या मित्रांनो, तुम्ही कसे आहात. माउथ म्हणतो म्हणजेच तोंड म्हणते, ओ आय फील सो ड्राय. बापरे, मला फारच कोरडे पडल्यासारखे वाटते. हँड्स अँड फीट म्हणजेच हात आणि पाय म्हणतात, वी फील सो वीक. आम्हाला खूप अशक्त झाल्यासारखे वाटते. आईज म्हणजेच डोळे म्हणतात, वी कांट सी प्रॉपरली. आम्हाला नीटसे दिसू शकत नाही. इयर्स अँड नोज म्हणजेच कान आणि नाक म्हणतात, वी फील सो टायर्ड. आम्हाला खूप थकल्यासारखे वाटते. आणि सर्वजण मिळून म्हणतात, व्हॉट्स द मॅटर. काय घडले आहे. व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. आम्हा सर्वांचे काय बिघडले आहे. त्या सर्वांची ही केविलवाणी अवस्था पाहून तिथे ब्रेन म्हणजेच मेंदू प्रवेश करतो. ब्रेन म्हणतो, यू सिली फेलोज. माझ्या मूर्ख मित्रांनो, नाव यू हॅव नो एनर्जी. तुमच्याकडे आता शक्ती नाही आहे. व्हॉट गिव्ज यू एनर्जी. तुम्हाला कोणती गोष्ट शक्ती देते. फूड, अन्न. हू वर्क्स ऑन फूड टू गिव्ह यू एनर्जी. तुम्हाला शक्ती देण्यासाठी या अन्नावरती कोण काम करतं. थिंक, विचार करा. आणि सगळेजण विचार करायला लागतात आणि म्हणतात, कुड इट बी इट इज द बेली. ते हे असेल, ते पोट आहे का. ब्रेन म्हणजेच मेंदू म्हणतो, येस ऑफकोर्स. होय, अर्थातच ते पोट आहे. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी टू ऑल ऑफ यू. पोट अन्न पचवते आणि तुम्हाला सर्वांना शक्ती पोचवते.
डू यू अंडरस्टँड इट नाव? तुम्हाला आता ते समजले का? सर्वजण मिळून म्हणतात, येस येस, नाव वी नो. हो हो, आता आम्हाला समजले आहे. धिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क. पोट भरपूर काम करते. दो ही डज नॉट शो इट ऑफ. ही डज इम्पॉर्टंट वर्क. तरीही ते त्याचा देखावा करत नाही. ते फार महत्त्वाचे काम करते. विद्यार्थी मित्रांनो, आता मात्र सर्व अवयवांना पोटाचे महत्त्व चांगलेच कळते. अँड नाव ऑल होल्ड हँड्स अँड सिंग टुगेदर. आणि आता सर्वजण एकमेकांचे हात हातात धरतात व एकत्र गाणे गातात. वर्क 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 इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, वी आर ऑलवेज ॲट वर्क. पुन्हा सर्वजण आनंदाने त्यांचं नेहमीचं गाणं गात राहतात. विद्यार्थी मित्रांनो, या नाटकातून आपण काय शिकलो? आपण शिकलो की कोणतेही काम जे आपण एकत्रितपणे करतो त्यामध्ये जास्त महत्त्वाचा किंवा कमी महत्त्वाचा असे कधीच नसते. कारण ते काम आपण सर्वांनी मिळून केलेले असते आणि सर्वांनी मिळून केल्यामुळेच ते काम पूर्ण किंवा यशस्वी झालेले असते. त्यामुळे कुणालाही कमी लेखायचे नाही. स्टुडंट्स, you have to do reading practice of this play. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अ टीम ऑफ वर्कर्स हे नाटक वाचण्याचा सराव करायचा आहे. होमवर्क, घरचा अभ्यास. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द लेसन. फाइंड रायमिंग वर्ड्स फॉर इच. पुढील शब्द वाचा आणि प्रत्येक शब्दासाठी पाठातून यमक जुळणारे शब्द शोधून लिहा. उदाहरणार्थ, टेक, मेक, नियर, हियर. आता पुढील शब्दांचे यमक जुळणारे शब्द तुम्हाला पाठातून शोधून लिहायचे आहेत. लिस्ट द नेम्स ऑफ ऑल द बॉडी पार्ट्स इन धिस प्ले. या नाटकातील शरीराच्या सर्व अवयवांची नावे लिहा. मॅच द बॉडी पार्ट्स इन ए विथ द वर्क दे डू इन बी. शरीराचे अवयव व त्यांचे कामे यांची जुळणी करा. रीड, अंडरस्टँड अँड राईट द फॉलोइंग वर्ड्स. पुढील शब्द वाचा, समजून घ्या आणि तुमच्या इंग्रजीच्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा. Thanks for watching this video. Stay home, stay safe. घरी रहा, सुरक्षित रहा.